नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील साळुंके तुमचं OLS एज्युकेशनला स्वागत करतो. बघा, जो काही आपलं आरोग्य विभागाचं जी काही लेक्चर सिरीज आपण चालू केली होती, त्या लेक्चर सिरीजमधला काही सायन्सचा आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा पार्ट आहे, तो सुद्धा काय करणार आहोत आपण कव्हर तुमचा करणार आहोत. बघा, सायन्स जो काही पार्ट आहे आरोग्याचा, त्या आरोग्याच्या पार्टमधला एक महत्त्वाचा जे काही रक्तभिसरण संस्था हा चॅप्टर मी शिकवणार आहे. सजीवामध्ये बघा, उत्सर्जन संस्था असेल, जे काही पचन संस्था असेल, अशा 8 ते 9 संस्था आहेत. त्या सगळ्या संस्था आपण बघणार आहोत. पण सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघूया, रक्ताभिसरण जी काही संस्था आहे ती रक्ताभिसरण संस्था बघणार आहोत. बघा, ही रक्ताभिसरण संस्था बघत असताना एक गोष्ट आपल्या लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे. ज्या काही आपली ह्युमन बॉडी आहे त्यामध्ये बऱ्यापैकी जे काही रक्त सर्क्युलेट होत असतं, जे रक्त सर्क्युलेट होतं ते असंच होतं का की बघ कशाही म्हणजे कोणत्याही पद्धतीने सर्क्युलेट होतंय, त्याला कसली वाहिनी नाही, काही असं आहे का? नाही. त्याचं एक सिस्टीम आहे, एक रचना आहे, ती आपल्याला या चॅप्टरमध्ये काय करायचं आहे, समजून घ्यायची आहे. बघा, जगामधल्या जेवढे काही सजीव आहेत, जेवढे काही सजीव प्राणी आहेत, जवळजवळ सगळ्यांमध्ये तुम्हाला ही रक्तभिसरण संस्था तुम्हाला बघायला मिळेल किंवा तुम्हाला आपल्याला आढळते. मग बघा, यामध्ये काही विविधतेनुसार यामध्ये रक्ताभिसरण संस्थेचे काय आहेत, 2 पार्ट पडलेले आहेत. काय पडलेले आहेत? 2 पार्ट पडलेले आहेत. कोणते पार्ट? बघा, काही जे काही प्राणी असतात ते जे प्राण्यांचं वर्गीकरण ज्यावेळेस मी शिकवल तुम्हाला, मग आर्थ्रोपोडा असेल, मोलुस्का असेल, असे वेगवेगळे प्लॅटिहेल्मिंथेस, असे वेगवेगळे जे काही प्राणी आहेत त्या प्राण्यांचं वर्गीकरण आहे, त्या सगळ्या प्राण्यांचं वर्गीकरण म्हणजे मी तुम्हाला ते डिटेलमध्ये शिकवल. पण सांगायचं काय की अशा काही प्राणी आहेत त्यांच्यामध्ये काय बंद स्वरूपाची, तर काही प्राण्यामध्ये काय ओपन जी काय आहे ओपन सर्क्युलेटरी सिस्टम आपल्याला दिसत असते. मग त्या 2 पद्धती आपल्याला इथं जाणून घ्यायच्या आहेत, बघायच्या आहेत. बघा, कोणती ओपन म्हणजे काय, खुली रक्ताभिसरण संस्था आणि क्लोज म्हणजे बंद रक्ताभिसरण संस्था, अशा 2 प्रकारे रक्ताभिसरण संस्थेचे प्रकार आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. पण सगळ्यात पहिल्यांदा जे काही रक्ताभिसरण आहे त्या रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावला, तर विल्यम हार्वे हे जे काही शास्त्रज्ञ होते, या विल्यम हार्वे यांनी कशाचा शोध लावला? रक्ताभिसरणाचा शोध लावलेला आपल्याला बघायला मिळतो. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण परीक्षा देत असतो त्या परीक्षा एक्झाममध्ये काय प्रश्नांचे काही प्रकार पडत असतात. काही मीडियम असतात, काही थोडेसे लॉजिकली असतात आणि काही सोपे असतात, ज्यांना आपण काय म्हणूया, जी की कॉपी पेस्ट झालेले असतात किंवा रिपीट झालेले असतात. त्या क्वेश्चनमधलाच हा एक प्रकार आहे किंवा रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावला, खूप वेळेस आलेला आहे आणि तो येऊ शकतो. मग हे तुम्हाला लक्षात घेणं किंवा तुमच्या पाठ असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, जे काही आपल्याला बघायचे आहे, खुली रक्ताभिसरण संस्था. बघा, खुली रक्ताभिसरण संस्था आणि जी काही बंद रक्ताभिसरण संस्था ही बघत असताना एक गोष्ट लक्षात घ्या, जे रक्तामधलं आपला जे काही रक्ताचा फ्लो आपल्या शरीरामध्ये वाहत असतो, तर विशिष्ट रक्तवाहिन्या असतात, विशिष्ट वाहिन्या असतात. या जी काही आहे खुली रक्ताभिसरण संस्था आहे, याच्यामध्ये त्या विशिष्ट जे काही वाहिन्या असतील त्या विशिष्ट वाहिन्याद्वारे रक्त वाहत नसतं, मुक्त स्वरूपात त्या शरीरामध्ये फ्लो ते रक्त करत असतं. याला काय म्हणलं जातं? खुली रक्ताभिसरण संस्था असं म्हणतात. जे शरीरामध्ये आपल्या बघा जे शुद्ध आणि अशुद्ध अशा 2 प्रकारचे रक्त आपल्या निरंतर आपल्या शरीरामध्ये वाहत असतं. जे शुद्ध रक्त असतं ते ऑक्सिजन युक्त रक्त असतं आणि जे अशुद्ध रक्त असतं बऱ्यापैकी कार्बन डायऑक्साईड त्यामध्ये असतो. मग जे शुद्ध रक्त असतं त्याचा कलर तुम्हाला डीपली रेड असा चमचमीत लाल रंगाचं रक्त ते तुम्हाला आपल्या शरीर ते बघायला मिळतं. काय? ऑक्सिजन युक्त रक्त त्याला आपण म्हणतो. आणि जे अशुद्ध रक्त असतं ते बऱ्यापैकी जे पर्पल रेड असं दिसतं आपल्याला, थोडंसं जांभळट अशा पद्धतीनं ते अशुद्ध रक्त असतं. अशा रक्ताचा निरंतर जो काही आहे फ्लो आपल्या शरीरामध्ये चालू असतो, बा हार्टकडून शरीराकडं, त्यानंतर शरीराकडून पुन्हा फुफ्फुसाकडं, हार्टकडं असं सर्क्युलेशन काय त्यांचं चालू असतं. हे ज्यावेळेस मी तुम्हाला हार्ट हा जो काही याच्यामधला जो हृदयाचा जो काही भाग आहे, जो काही रक्ताभिसरण संस्थेतला महत्त्वाचा टॉपिक समजला जातो, ज्यावेळेस मी तुम्हाला ते शिकवेल त्यावेळेस तुम्हाला ते डिटेलमध्ये शिकवेल का हार्टमध्ये कशा पद्धतीने रचना म्हणजे कशा पद्धतीने त्याचं कार्य होत असतं, शुद्धचं अशुद्ध, अशुद्धचं शुद्ध, त्याच्यातले भाग, त्याच्यातले चंबर आपण सगळे शिकणार आहोत. त्याच्याबद्दल वाद नाही किंवा आपण, पण ते काय आहे पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. मग इथं काय समजून घ्यायचं आहे, इथं आपल्याला ही रक्तभिसरण संस्था समजून घ्यायची आहे की कोणती आहे, खुली. मग याच्यामध्ये शुद्ध अशुद्ध असं रक्ताचं दुहेरी अभिसरण कशात होत नसतं, शरीरामध्ये होत नसतं. शुद्ध आणि अशुद्ध असं दोन्ही मिक्सअप रक्त हे आपल्या शरीरामध्ये होत असतं. त्यानंतर बघा,
याच्यामधले काय मोलुस्का आणि जो काही आर्थ्रोपोडा संघ आहे त्या मोलुस्का आणि आर्थ्रोपोडातले काही प्राणी यामध्ये येतात बा. जे काही झुरळ असेल, गोगलगाय असेल, विंचू आर्थ्रोपोडामध्ये येतो, नाकतोडा हा सुद्धा आर्थ्रोपोडामध्ये येतो. मग अशा पद्धतीचे जे काही आहेत, जे काही किडे जे आहेत प्राणी, त्यांच्यामध्ये तुम्हाला कोणती ओपन रक्ताभिसरण संस्था किंवा खुली रक्ताभिसरण संस्था आपल्याला बघायला मिळते. आता एक गोष्ट इथं लक्षात ठेवा, इथं काय एक ऑक्टोपस नावाचा जो काही प्राणी आहे, ऑक्टोपस आणि स्क्विड नावाचा एक प्राणी आहे, त्यामध्ये बघा ते जरी मोलुस्का या गटामध्ये येत असले, कशात जरी ते मोलुस्का या गटामध्ये येत असले तरी सुद्धा त्यांच्यामध्ये कोणती खुली रक्ताभिसरण संस्था तुम्हाला आढळणार नाही. त्यांच्यामध्ये कोणती आढळेल? ओपन सर्क्युलेटरी जी काही सिस्टीम आहे, ब्लड सिस्टीम आहे, ती त्यांच्यामध्ये तुम्हाला आढळेल. हा एक अपवाद सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तो सुद्धा तुम्हाला परीक्षेला विचारू शकतात की बंद रक्ताभिसरण संस्था त्या मोलुस्कामध्ये येत असून सुद्धा त्यांच्यामध्ये कोणती आढळते? बंद रक्ताभिसरण संस्था ही आढळते. एवढं तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता पहा ही फिगर दिलेली आहे, यामध्ये बघा हे जे काही आहे ट्यूब सारखं तुम्हाला काय दिसत आहे? हर्ट आहे. ह्या आपण काय बघितलं, ह्या नाकतोड्याचं जे काही ट्युब्युलर हर्ट आहे ते तुम्हाला इथं दिसत आहे बघा. याच्यामध्ये काय जे काही आलिंदा असतात ते सरळ सरळ काय ते ओपन स्पेसमध्ये ते उघडत असतात. त्यामध्ये कसल्याही प्रकारचं आपलं जर मानवाचं हृदय घेतलं तर बऱ्यापैकी जे काय आहे कोणता आलिंदा असेल, उजवा आलिंद, डावं आलिंद, त्यानंतर उजवं निलय, डावं निलय, हे आपण तिथं मध्ये बघणार आहोत. त्यामध्ये कसं शुद्ध अशुद्ध अशा रक्ताचं चेंबर्स, 4 चेंबर्स तिथं आपल्या मानवी हृदयामध्ये असतात. पण इथं काही दिसत नाही तसं. बऱ्यापैकी काय आहे, जे शरीर त्याच्यामध्ये आहे जे काय ओपन हार्टचं आणि जे काही शुद्ध अशुद्ध आहे ते बऱ्यापैकी मोकळ्या पेसमध्ये ते एकत्र येत असतं. अशा पद्धतीने हे तुम्हाला समजण्यासाठी काय आहे, खुली रक्ताभिसरण संस्था ही फिगर तुमच्या लक्षात घेणं तुम्हाला गरजेचं आहे. त्यानंतर बघा जे काही बंद रक्तभिसरण संस्था आहे हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. अनिलिडा मधला गटातला एक प्राणी आहे कोणता? गांडूळ, अर्थवर्म ज्याला म्हणतो, त्याचं एक आपण आकृती घेतलेली आहे बघा. याच्यामध्ये काय असतात, विशिष्ट काही जे काही वाहिन्या असतात, विशिष्ट अशा रक्तवाहिन्या असतात की ज्या रक्तवाहिन्या शुद्ध रक्त वेगळं, अशुद्ध रक्त वेगळं अशा पद्धतीत त्यांचं पॅरलल काय असतं, वहन होत असतं, शरीरामध्ये वहन होत असतं. त्यांचं एकमेकांमध्ये मिक्सअप होत नसतं किंवा ते अशुद्ध आणि शुद्ध रक्त शरीरामध्ये काय एकत्र येत नसतं. हार्टमध्ये येतं परंतु शरीरामध्ये काय एकत्र ते येत नसतं. इथं आपल्याला ह्या बंद रक्ताभिसरण संस्थेचं वैशिष्ट्य आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर बघा याच्या मग कोणकोणत्या प्राण्यामध्ये आढळतात पहा. मग कोणत्या बंद रक्तभिसरण संस्था? एक तर सरपटणारे प्राणी असतील पहा, त्यानंतर उभयचर प्राणी, पृष्ठवंशीय प्राणी, मग त्यामध्ये माणूस, मासे, बेडूक, पक्षी, अशा पद्धतीने जे काही उदाहरणं आहेत ते तुम्हाला इथं बघायला मिळतात. यांच्यामध्ये काय कशी बंद रक्ताभिसरण संस्था आढळते. आता मोलुस्का मधलं 2 प्राणी सांगितले, ऑक्टोपस आणि स्क्विड, यांच्यामध्ये काय जरी ते मोलुस्कामध्ये येत असले तरी सुद्धा त्यांच्यामध्ये कशी खुली जी काही रक्ताभिसरण संस्था आहे ती खुली आढळत नाही. तर कोणती आढळते? बंद रक्तभिसरण संस्था आढळते. पहा इथं हे हर्ट आहे. त्यानंतर पहा हे तुम्हाला काही व्हेसल दिसत आहेत, काही पहा ब्रँच दिसत आहेत त्या रक्तवाहिन्यांच्या. अशा पद्धतीने जे काही ब्लड आहे ते बऱ्यापैकी तुम्हाला ऑक्सिजन युक्त वेगळं आणि डेओ ऑक्सिजन युक्त असं वेगवेगळ्या पद्धतीने शुद्ध आणि अशुद्ध रक्त वाहताना आपल्याला दिसत असतं. त्यांचं काय मिक्सअप होत नाही किंवा ते एकत्र येत नसतं. त्यांचा संयोग शरीरामध्ये होत नसतो. त्याचा वेगवेगळ्या वाहिन्या असतात. आता शुद्ध रक्त कोणत्या वाहिन्यामधून वाहतं, अशुद्ध कोणत्या वाहिन्यामधून वाहतं, ते आपण पुढच्या भागामध्ये म्हणजे लेक्चर जसं पुढे जाईल तसं आपण घेणार आहोत. बघा आता ह्या व्यक्तीला सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे काय, रक्ताभिसरणाचा शोध याने लावलेला आहे. मग जर तुम्ही ब्लड सर्क्युलेशन अभ्यासत असाल तर याला तुम्हाला विसरून चालणार नाही. याला तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल काय, फक्त यानं रक्ताभिसरणाचा शोध लावला पहा असा प्रश्न आलेला आहे. त्यानंतर याला सर्क्युलेटर म्हणतात, फादर ऑफ अँजिओलॉजी म्हणतात. सगळ्या पुस्तकामध्ये तुम्हाला सापडेल. मार्केटमध्ये खूप सारे पुस्तकं आहेत. सचिन भस्के सरांचं पुस्तक आहे, कोलते सरांचं पुस्तक आहे, त्यानंतर NCERTचे काही पुस्तकं आहेत, स्टेट बोर्डचे सुद्धा काही पुस्तकं आहेत. यांच्यामधला सगळा डाटा बऱ्यापैकी जो परीक्षेला येणार आहे महत्वाचा आहे सगळा मी घेण्याचा, कव्हर करण्याचा इथं प्रयत्न केला आहे. बघा याला काय त्यांनी काय रक्तवाहिन्यांचा अभ्यास सर्वप्रथम त्यानं केला होता आणि कशाचा, जिवंत सापावर ह्या व्यक्तीने काय केला होता, प्रयोग केला होता. जो काही त्याचा गुरु होता फॅब्रिसियस यानं लांब शिरामधल्या काय झडपांचा शोध याने लावला होता. आता हे झडपा काय असतात ते मी ज्यावेळेस तुम्हाला शिरा शिकवेल त्यामध्ये मी तुम्हाला ते सांगेल. बघा जे रक्त कुठल्याही वाहिनीतून बाहेर
बाहेर येत नाही त्याला काय बंद रक्ताभिसरण संस्था म्हणतात. हा अपवाद एक आहे, रक्तामधले जे काही ऑक्सिजन असतो तो बऱ्यापैकी काय रक्तवाहिन्याच्या बाहेर मुक्तपणे तो येत असतो, पण इतर रक्तातला कोणताही भाग काय त्या रक्तवाहिन्याशिवाय तो बाहेर येत नसतो. त्यामुळे याला काय म्हणतात, बंद रक्ताभिसरण संस्था असं ज्याला म्हणलं जातं. आणि जे काही खुल्या प्रकारची रक्तभिसरण संस्था आहे त्याच्यामध्ये अशा विशिष्ट वाहिन्या नसतात. काय नसतात? विशिष्ट वाहिन्या नसतात. ऑक्सिजनयुक्त वेगळं, त्याच्यानंतर जे डिऑक्सिजन युक्त आहे ते वेगळं, अशा पद्धतीने नसतात. मुक्त स्वरूपात काय रक्त संचार करत असतं शरीरामध्ये, त्यांचं मिक्सअप सुद्धा ते एकत्र सुद्धा शरीरामध्ये आपल्या होत असतं. त्याला काय म्हणतात आपण, खुली रक्ताभिसरण संस्था असं म्हणतो. एवढं फक्त तुम्हाला या दोन गोष्टी इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, बंद रक्तभिसरण संस्था जी आहे ती आपल्याला डिटेलमध्ये अभ्यासायची आहे. नेमकी बंद रक्तभिसरण संस्था काय आहे? बघा, ज्या काही मानवामध्ये शुद्ध आणि अशुद्ध रक्तासाठी ज्या काही वेगवेगळ्या रक्तवाहिन्या असतात त्या म्हणजेच काय, रक्त काय करत नाही, एकत्र मिसळत नाही. ती मी कशा पद्धतीने मिसळत नाही ती तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर बघा, याचे रक्ताभिसरणाचा अभ्यास करताना 3 घटक आपल्याला अभ्यासणं गरजेचे आहेत. कोणते 3 घटक आहेत? मग एक तर काय की रक्तवाहिन्या कशा आहेत, म्हणजे शुद्ध आणि अशुद्ध रक्त बंद रक्ताभिसरण संस्थेमध्ये वाहतं. मग कशा पद्धतीनं वाहतं हे सुद्धा आपल्याला ह्या रक्तवाहिन्या बघायच्या आहेत. याचे प्रकार कोणकोणते आहेत ते आपण बघू. त्यानंतर दुसरा घटक आहे तो डिटेलमध्ये अभ्यासायचा, कोणता? रक्त, ब्लड नेमकं काय आहे, त्या ब्लड मध्ये काय आहे. मग त्या ब्लड मध्ये पहा आरबीसी असतील, डब्ल्यूबीसी असतील, प्लेटलेट्स असतील, प्लाझ्मा काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण या रक्तामध्ये बघणार आहोत. त्या रक्ताची व्हॅस्कोसिटी काय असते, ग्रॅव्हिटी काय असते, या सगळ्या गोष्टी आपण परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत ते बघणार आहोत. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो काही घटक आहे हृदय, हा हृदय सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यासाचं आहे. व हृदयाचं कार्य नेमकं कसं चालतं, त्याची कशा पद्धतीनं त्याचं कार्य आहे, कशा पद्धतीने त्याचे चंबर आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. हे हृदय सुद्धा आपण इथं बघणार आहोत. बघा, सगळ्यात पहिल्यांदा जो काही रक्तवाहिन्या आहेत, ब्लड व्हेसल्स, ह्या ब्लड व्हेसलचा आपण परामर्श घेऊ किंवा याचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. बघा, या ज्या काही ब्लड व्हेसल्स आहेत, 3 प्रकारच्या रक्तवाहिन्या तुम्हाला मानवाच्या शरीरामध्ये बघायला मिळतील. किती प्रकारच्या? 3 प्रकारच्या ज्या काही रक्तवाहिन्या आहेत त्या 3 प्रकारच्या रक्तवाहिन्या तुम्हाला मानवाच्या शरीरामध्ये बघायला मिळतात. आता बघा, जी काही पहिली रक्तवाहिनी आहे ती काय आहे? आर्टरी, म्हणजे काय, धमनी. ही जी काही आहे पहा, ही जी काही रेड मध्ये दिसते आहे का, तिला काय म्हणा, धमनी. ही काही धमनी आहे. त्यानंतर पहा शिरा म्हणजे व्हेन्स, ही जी काही ब्ल्यू मध्ये दिसते आहे तुम्हाला तिला तुम्ही काय, व्हेन्स असं लक्षात घ्या. आणि केशवाहिन्या पहा, हे जाळीदार तुम्हाला मध्ये दिसत आहे कॅपिलरीज, याला काय म्हणा, केशवाहिन्या. ते काय आहे कसं आहे मी सांगतो. बघा, हे रेड कलरचं तुम्हाला दिसत आहे, याचा अर्थ काय आहे मित्रांनो? पहा, हे रेड कलरचं आहे, एक लक्षात घेण्यासाठी तुम्हाला सांगतो आहे. हे रेड दिसत आहे म्हणजे ज्या काही धमन्या असतात त्या कसं रक्त वाहतात, ऑक्सिजन युक्त रक्त काय असतात, धमन्या ते शरीरापर्यंत पोहोचत असतात. बघा, आता याचे जे काही आहेत प्रकार कसे पडलेले आहेत पहा. सगळ्यात पहिल्यांदा आरोटा नावाची एक महाधमनी, तिला आपण म्हणतो, काय म्हणतो, महाधमनी. काय आहे? आरोटा. ह्या आरोटापासून काय तयार होतं? आरोटापासून धमनी तयार होतं. त्या धमन्यापासून काय, ज्या काही फांद्या त्याच्या फुटत जातात, मग त्या धमन्याच्या नंतर धमनिका, आणि धमनिकाच्या नंतर ज्या काही असतात त्या काय, कॅपिलरीज, म्हणजे काय, केशवाहिन्या. त्या केशवाहिन्या इथपर्यंत काय आहेत, ब्रँच वाढत जात आहेत किंवा फांद्या काय आहेत त्याला फुटत जात आहेत. पहा, या कॅपिलरीज पर्यंत आलो आपण. या कॅपिलरीज जेव्हा एकत्र येतात, पहा काय होतात, कॅपिलरीज काय एकत्र येतात, त्याच्यापासून काय, शिरिका तयार होतात. काय तयार होतात? शिरिका. पहा, व्हेन्स, या शिरिका तयार होतात. त्या शिरिका पुन्हा एकत्र येऊन काय तयार होतात, व्हेन तयार होते. काय होते? व्हेन्स, म्हणजे शिरा तयार होतात. आणि ही शिरापासून काय, पहा ही दिसते तुम्हाला, ही शिर, या शिरापासून काय, ही मोठी धमनी, मोठी शिर म्हणजे काय, पल्मोनरी व्हेन्स तिला आपण म्हणतो, फुफ्फुस शिर आपण तिला म्हणतो. अशी ही फुफ्फुस शिर तयार होत असते. मग इथं ह्या आकृतीत काय बघायला मिळतं आहे, ज्यावेळेस तुम्ही आरोटापासून म्हणजे महाधमनीपासून जसं आपण पुढे जातो तसं ब्रँच काय होतात, ज्या फांद्या आहेत त्या फुटत जातात. फांद्या काय, आपल्याला विस्तार झालेला आपल्याला दिसतो. पण ह्या कॅपिलरीज पासून काय आहे, या केशवाहिन्यापासून काय आहे, त्या जे काय फांद्या आहेत त्या काय होतात, एकत्र येत चालतात. आणि या सगळ्यात शेवटी एकत्र येऊन काय बनते, ही जी काही फुफ्फुस शिर आहे, काय आहे, फुफ्फुस शिर, ही फुफ्फुस शिर शेवटी बनत असते. एवढी गोष्ट या आकृतीवरून आपल्याला लक्षात घ्यायची आहे. मग ज्या काही शिरा आहेत, अशुद्ध रक्त त्या वाहत असतं, ते मी पुढे सांगणार आहे. एवढं तुम्हाला समजलं असं गृहीत धरतो. बघा, जी काही धमनी आहे, आता आपण डिटेलमध्ये बघू धमनी काय आहे. बघा,
जी काही रक्तवाहिन्या हृदयापासून दूर शरीराकडे जात असतात त्यांना काय म्हणलं जातं, धमनी किंवा धमन्या असं आपण त्याला म्हणत असतो. एक मोठी जी काही धमनी असते, सगळ्यात मेन जी धमनी असते तिला काय अरोटा असं म्हणलं जातं, महाधमनी, आणि त्याच्यापासून काय धमन्या बनत असतात. त्या जे काही शुद्ध रक्त आहे ते शुद्ध रक्त शरीरापर्यंत घेऊन जाण्याचं काम हे कोण करत असतात, ह्या धमन्या करत असतात. बघा, ऑक्सिजन युक्त रक्त त्यांचं रक्ताचा शरीराला पुरवठा करण्याचं एक महत्वाचं काम त्यांचं आहे. परंतु इथं एक अपवाद लक्षात घेणं गरजेचं आहे. काय अपवाद आहे मग, जो काही पल्मोनरी आर्टरी आहे इथपर्यंत ठीक होतं. मी तुम्हाला मागच्या पीपीटी मध्ये काय सांगितलं की बुवा ज्या काही धमन्या आहेत सगळ्याच्या सगळ्या धमन्या काय आहेत, ऑक्सिजन युक्त रक्त काय आहेत, शरीराला पुरवठा करत आहेत. इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण मी त्या धमन्याच्या आधी काय जोडतो, पल्मोनरी का हा शब्द जोडतो. काय जोडतो, फुफ्फुस. पल्मोनरी काय, फुफ्फुस हा शब्द जोडतो. इथं सगळी गोष्ट उलटी होऊन जाते, गोष्ट काय बदलते. गोष्ट काय होते मग, ही पल्मोनरी आर्टरी जी आहे म्हणजे जी काही फुफ्फुस धमनी आहे ती कोणत्या रक्ताचं वहन करते, कोणत्या रक्ताचं वहन करते, ती ही अशुद्ध रक्ताचं वहन करते. कोणत्या, अशुद्ध रक्ताचं वहन करते. हा एक अपवाद तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे की सगळ्या धमन्या काय करतात, सगळ्या धमन्या या शुद्ध रक्ताचा शरीराला पुरवठा करतात. याला अपवाद काय आहे, फक्त फुफ्फुस धमनी. कोणती, फुफ्फुस धमनी म्हणजे पल्मोनरी आर्टरी असं तिला म्हणलं जातं. कारण हृदयाचा आणि डायरेक्ट त्या फुफ्फुसाचा त्या आर्टरीने संबंध आलेला आहे, म्हणून तिला काय नाव दिलेलं आहे, पल्मोनरी आर्टरी असं तिला नाव दिलेलं आहे. इथपर्यंत समजलं, ठीक आहे. बघा, ही जी काही आर्टरी आहे, धमनी आहे, त्यानंतर ही व्हेन, अशा पद्धतीने ह्या कॅपिलरीज ह्या सुट्ट्या स्वरूपात तुम्हाला इथं करून दाखवलेल्या आहेत. अशा पद्धतीने हे जी काही शिर आहे हिच्यातून कोणतं रक्त वाहतं, डिऑक्सिजनेटेड म्हणजे अशुद्ध रक्त यातून वाहत असतं, आणि यातून कोणतं, शुद्ध रक्त यातून वाहत असतं. त्यानंतर बघा, जी काही 2 नंबर जे आपण बघू, शिर, तिला व्हेन्स म्हणतात किंवा नीला सुद्धा असं तिला म्हणलं जातं. हिचं काय काम आहे बघा, रक्तवाहिनी शरीराच्या भागाकडून हृदयाकडं वापरलेल्या अशुद्ध रक्ताचं काय करत असते, वहन करत असते. तिला शिरा असं म्हणतात. आता लक्षात घ्या, शिरा म्हणजे काय, आपण बघितलं धमन्या आणि शिरा ह्या 2 गोष्टी बघितल्या. आता शिरांचं काम काय आहे की जे काही धमन्यांनी कुठं पोहोचवलेलं आहे रक्त, अवयवापर्यंत, प्रत्येक अवयवापर्यंतच्या पेशीपर्यंत काय केलेलं आहे, शुद्ध रक्ताचा पुरवठा केलेला आहे. मग त्या पेशींनी काय केलं, त्या शुद्ध रक्तामधला जो काही ऑक्सिजन आहे, काय आहे, ऑक्सिजन आहे, त्या ऑक्सिजनचा वापर त्यांनी काय केला, करून घेतला. ऑक्सिजनचा वापर कसा, त्या अवयवांनी, त्या पेशींनी करून घेतला. त्यापासून त्या अवयवांचं क्रिया चालत असते किंवा जी काही दैनंदिन क्रिया आहे त्या अवयवाची ती चालत असते. मग आता ऑक्सिजन त्या रक्तामधला वापरला, याचा अर्थ काय झाला, ते रक्त कसं झालं, डिऑक्सिजनेटेड झालं. म्हणजे कसं झालं, अशुद्ध रक्त ते झालं. मग आता हे अशुद्ध रक्त शरीरामध्ये आहे, ते अशुद्ध रक्त पुन्हा कुठं शुद्ध करण्यासाठी जे काही हृदय आहे, अशुद्ध रक्त कोणत्या भागामध्ये, उजव्या भागामध्ये हृदयाच्या सोडलं जातं. मी ते तुम्हाला हृदय शिकवताना शिकवेल. मग असं त्या हृदयापर्यंत नेण्याचं काम कोण करत असतात, या शिरांचं काम असतं की अशुद्ध रक्त शरीरामधलं जे काही वापरलेलं आहे, शुद्ध रक्त वापरून जे काही अशुद्ध रक्त तयार झालेलं आहे ते काय पुन्हा या हृदयाकडे नेण्याचं काम हे कोणाचं असतं, ह्या शिरांचं ते काम असतं. मग याला अपवाद आहे, याला सुद्धा एक अपवाद आहे. फुफ्फुस शिर जी आहे, पल्मोनरी व्हेन जी आहे, आता मी तसंच आहे जसं मी आर्टरी सांगितलं, काय सगळ्या व्हेन्स ज्या आहेत, सगळ्या शिरा काय आहेत, अशुद्ध रक्ताचा पुरवठा करतात. याला अपवाद काय आहे, जी काही पल्मोनरी व्हेन जी आहे, फुफ्फुसाशी जी काही निगडीत जी काही व्हेन आहे, हृदय आणि फुफ्फुस यांच्या संबंधित जी काही डायरेक्ट संबंध येणारी जी काही व्हेन आहे, जी काही शिर आहे, तिला नाव काय दिले आहे, पल्मोनरी व्हेन दिलेलं आहे. ती कोणत्या, शुद्ध रक्ताचा ती पुरवठा करते किंवा तिचं वहन करते. एवढा अपवाद मात्र तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. एवढं समजलं असं गृहीत धरतो. आता ही फुफ्फुस शिर काय आहे, त्यानंतर फुफ्फुस धमनी काय आहे, ज्यावेळेस मी तुम्हाला हर्ट जो काही आहे, हृदयाचा जो काही भाग आहे तो शिकवताना मी तुम्हाला ते डिटेलमध्ये सांगणार आहे. एवढं समजलं असं गृहीत धरतो. बघा, ह्या आकृतीकडे या, पहा ही फिगर बघा, ही तुम्हाला जी काही दिसत आहे ही धमनी तुम्हाला दिसत आहे, आणि ही काय शिर, आणि यामधल्या काय कॅपिलरीज दिसत आहेत. बघा, लक्षात घ्या, ज्यावेळेस मी तुम्हाला त्यांचं डिफरन्स सांगेल त्यावेळेस ते येणार आहे. पण एक आकृती इकडे लक्षात घ्या, इथं तुम्ही ऑब्झर्व केल्याच्या नंतर तुम्हाला काय दिसतं बघा, ही जी काही शिर आहे काय दिसत आहे, ही व्हेन्स जी आहे, तिथं तुम्हाला असा जो काही खाप दिसत आहे, जी काही जो काही पापुद्रा, जो काही झडप दिसत आहे, पहा इथं झडप दिसते आहे, इथं दिसत नाही. मग काय आहे बघा, जे काही दाब असतो, जो काही रक्ताचा दाब असतो, जो काही 100 mm जवळपास जो काही दाब असतो, हा इतका दाब ह्या धमनीवर असतो. कशावर असतो, धमनीवर असतो. हा रक्ताचा दाब असतो. त्यानंतर भित्तिका बघा, याच्या भित्तिका तुम्हाला जर कम्पॅरेटिव्हली तुम्ही विचार केला तर याची भित्तिका तुम्हाला जाड दिसेल. कशी दिसेल, जाड दिसेल. त्यामुळं ऑब्व्हियसली काय होईल, याची जी काही पोकळी आहे, कशाची पोकळी, ह्या धमनीची पोकळी शिरेपेक्षा कशी आहे, ह्या धमनीची पोकळी कशी आहे, कमी आहे किंवा अरुंद आहे असं आपण म्हणू शकतो. पहा, जी काही हिच्यामध्ये झडप दिसते का, हिच्यामध्ये झडप दिसत नाही. पण ही
जी काही शिरा आहे हिच्यावर दाब जो असतो 10 ते 20 mm इतका दाब या रक्ताचा या शिरेमध्ये असतो. मग ह्या शिरेमध्ये इतका कमी दाब असल्या कारणाने, काय म्हणतो मी, इतका कमी दाब असल्या कारणाने याच्यामध्ये काय असतात, झडपा असतात. काय असतात, झडपा. आता दाबाचा नियम काय सांगतो, प्रेशरचा, जास्त प्रेशर कडून कमी प्रेशर कडे काय होत असतं, लिक्विड काय असतं, जात असतं, तोच आहे. आणि त्यानंतर जे काही इतर अवयवापर्यंत आपल्या जे काही नेलेलं आहे ऑक्सिजनयुक्त ब्लड, त्यांना पुन्हा काय रिवर्स काय करायचं आहे, आपल्याला वापस काय करायचं आहे, ते हृदयाकडे न्यायचं आहे. आणि ते सुद्धा कसं, कमी दाब असलेलं रक्त न्यायचं आहे. मग जर असं असतं, जर झडपाच नसत्या तर काय झालं असतं, पहा, जे रक्त गेलं असतं का फुफ्फुसापर्यंत, पायापासून पुन्हा याच्यापर्यंत हार्टपर्यंत गेलं असतं का, निश्चित गेलं नसतं. काय, एकतर तिथं थांबलं असतं नाही तर पुन्हा खाली गेलं असतं. मग याला काय आहे, सिंगल वॉल. कशा आहेत, एकदा रक्त गेलं, समजा आता हे आहे, एकदा रक्त वरती चढलं तर इथं काय आहे, इथं ह्या शिरेमध्ये काय आहे, इथं झडप आहे. झडप म्हणजे काय, जो काही पातळ स्नायुयुक्त पडदा असतो त्याला काय म्हणलं जातं, झडप. मग हे इथं रक्त गेल्याच्या नंतर पुन्हा ही झडप उघडत नाही, खाली ते रक्त पुन्हा जात नाही, त्याला काय, ते पुढंच जातं. त्याच्यासाठी काय, झडपा असतात. एक कारण आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा. एवढं समजलं, ठीक आहे. त्यानंतर बघा, जे काही केशवाहिन्या आहेत, काय आहे, केशवाहिन्या म्हणजे काय, कॅपिलरीज. हा तिसरा भाग आहे, कॅपिलरीज. हा सुद्धा बघूया. त्यानंतर बघा, या अशा प्रकारच्या रक्तवाहिन्या आहेत ज्यांच्यापासून रक्त हे काय, पेशीशी संबंधित आहे. काय, पेशीशी. म्हणजे आपण धमन्या बघितल्या, आपण शिरा बघितल्या, यांचं काय, ऑक्सिजनेटेड, डिऑक्सिजनेटेड यांचं वहन करण्याचं काम यांचं आहे, दोघांचं आहे. मग आता कॅपिलरींचं काय काम आहे, ज्या काही आपल्या शरीरामध्ये जे काही पेशी असतात, ज्या उती असतात, पेशी असतात, त्या पेशीपर्यंत, त्या पेशींना अन्न पुरवण्याचं काम, किंवा जे काही रक्तातले जे काही घटक असतात ते घटक त्या पेशीपर्यंत नेण्याचं काम, किंवा डायरेक्ट संबंध त्यांचं प्रस्थापित करण्याचं काम जे कोणाचं असतं, ते कोणाचं असतं, ह्या कॅपिलरीजचं हे काम असतं, ह्या केशवाहिन्यांचं काम असतं. इथं सांगितलेलं आहे बघा. म्हणजे धमनी आणि शिरा यांना जोडणाऱ्या ज्या काही रक्तवाहिन्या आहेत त्या काय आहेत, कॅपिलरीज आहेत. त्या कशा तयार होतात मी तुम्हाला आधीच सांगितलं. यांचं काम काय आहे, पाय टिश्यू सेल असतील, ज्या काही सेल ज्या असतील त्यांना अन्न पुरवठा करण्याचं, किंवा इथं जे काही जीवनसत्व असतील, जे मिनरल असतील, जे रक्तामध्ये आहेत, तिथपर्यंत त्या पेशीपर्यंत घेऊन जाण्याचं काम जे आहे. त्यानंतर ऑक्सिजन असेल, ऑक्सिजन त्या पेशीपर्यंत घेऊन जाण्याचं काम कोण करत असतं, ह्या कॅपिलरीज करत असतात. ह्या जे काही केशवाहिन्या आहेत त्या केशवाहिन्या करत असतात. इथपर्यंत तुम्हाला समजलं असं गृहीत धरतो. त्यानंतर बघा, केशवाहिन्याचे काही प्रमुख वैशिष्ट्य सुद्धा आपल्याला बघायचे आहेत. पहा, केशवाहिन्या तुम्हाला आधीच सांगितलं मी की धमन्या आहेत, त्यांच्या भित्तिका काय आहे, 3 लेअर त्यांच्या भित्तीमध्ये असतात. ती जाड प्रकारची कोणती धमनी जी काय असते, जाड प्रकारची भित्तिका त्याची आपल्याला बघायला मिळते. त्यापेक्षा जर विचार केला भित्तिकांचा, तर जी काही शिरा आहे ती शिरा कशी आहे, त्याच्यात सुद्धा 3 लेअर असतात, परंतु कमी स्वरूपाची जाड असते धमन्यापेक्षा. जर रिलेटिव्हली विचार केला तर धमन्यापेक्षा कशी कमी जाड त्याची भित्तिका आपल्याला बघायला मिळते. या दोघांचाही विचार केला असता ही काय, जी केशवाहिन्या आहेत त्यांच्या वाल म्हणजे त्यांच्या भिंती असतात त्या खूपच पातळ असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. कशा, पातळ स्वरूपाच्या, थीन स्वरूपाच्या आपल्याला बघायला मिळतात. कारण भित्तिका एका थराने बनलेली असते, कोणत्या, एकच थरने ही केशवाहिनी बनलेली असते. त्यानंतर रक्त केवळ केशवाहिन्यामार्फतच काय पेशीपर्यंत पोहोचवलं जातं हे तुम्हाला मी सांगितलं. बघा, ज्या वायूची असेल, अन्नाची असेल, त्या अन्नाची, त्यानंतर जे जीवनसत्व असतील, जे मिनरल असते, त्या सगळ्या गोष्टींची देवाणघेवाण्याचं काम करण्याचं पेशी संबंधित कोण करतं, ह्या कॅपिलरीज करत असतात. आता बघा, जर केशवाहिन्यामधून रक्त वाहत आहे, 5 छोट्या छोट्याशा जे काही अशा जाळी स्वरूपात आहेत त्या केशवाहिन्या आहेत, अशा मेंदूभर सगळ्या शरीरभर पसरलेल्या आहेत. मग अशा केशवाहिन्याच्या मधून जर रक्त वाहत नसेल, त्यांना सोडून, म्हणजे त्यांचं काही हॅमरेज झालं, किंवा आपण म्हणतो ना ब्रेन हॅमरेज झालं, केशवाहिन्या सोडून जर इतरत्र रक्त वाहत असेल, त्यांना सोडून इतरत्र रक्त वाहत असेल, तर त्याला काय म्हणलं जातं, हेमरेज म्हणलं जातं. काय म्हणलं जातं, हेमरेज म्हणलं जातं. काय म्हणलं जातं बघा, इथं आहे हेमरेज असं म्हणलं जातं. आपण म्हणतो ब्रेन हॅमरेज झालं, जर आघात झाल्याच्या नंतर जर केशवाहिन्या स्मॅश झाल्या किंवा यांच्यावर आघात झाला तर बऱ्यापैकी काय रक्त त्या केशवाहिन्या सोडून इतरत्र पसरतं, त्याला आपण काय म्हणतो, ब्रेन हॅमरेज झालं असं आपण म्हणत असतो. त्यानंतर बघा, काही वैशिष्ट्य सुद्धा बघायचे आहेत. कशाची, धमनीचे काही प्रमुख वैशिष्ट्य आपल्याला बघायचे आहेत. काय आहेत बा, धमन्या एकतर शिरापेक्षा म्हणजे व्हेन्सपेक्षा काय अतिशय खोलवर, डीपली सिच्युएटेड त्याला म्हणलं जातं आपण, अतिशय खोलवर अशा ह्या असतात. यांचं स्थान कसं असतं, शरीराच्या अतिशय खोल स्वरूपात ते बघायला मिळतात. जर शिरांचा विचार केला तर शिरा काय धमन्यापेक्षा थोड्या सरफेसला असतात किंवा त्वचेलगत असतात असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर बघा, रक्तदाबाचा जर विचार केला तर ब्लड प्रेशर जे काही असतं, रक्तदाब जो असतो तो 100 mmHg
इतका धमन्यामध्ये इतका तो काय असतो, जास्त स्वरूपाचा रक्तदाब असतो, म्हणून काय त्याच्या बऱ्यापैकी त्या भित्तिका ज्या असतात जाड असतात. जर तुम्ही इलेस्टिसिटीचा विचार केला, कशाचा, स्थितिस्थापकत्व असं तुम्हाला याला मराठीमध्ये म्हणलं जातं, इंग्लिशमध्ये पहा इलेस्टिसिटी असं म्हणतात. त्यानंतर जे काही स्नायूयुक्त असतात म्हणजे मायोलॉजिकल असतात पहा, मस्क्युलर ज्याला म्हणतो आपण, मस्क्युलर असतात, अशा पद्धतीने हे वैशिष्ट्य तुम्हाला धमनीचं बघायला मिळतं. त्यानंतर पहा धमन्याच्या भित्तिका शिरापेक्षा जाड असतात, ठीक असतात, हे सांगितलं. त्यानंतर पहा जो काही पोकळी असते, पहा काय जी काही धमन्यामध्ये जी काही पोकळी असते, तुम्हाला अगोदरच्या आकृतीमध्ये सांगितलं मी, पहा जी काही पोकळी असते ती पोकळी कशी असते, अरुंद असते. कशामुळे, भित्तिका ऑब्व्हियसली जाड असल्यामुळे काय पोकळी शिरांपेक्षा कशी असते, कमी असते किंवा अरुंद असते. असे इतके वैशिष्ट्य तुम्हाला काय या धमनीचे आपल्याला इथं बघायला मिळतात. त्यानंतर शिराचं सुद्धा आपल्याला बघायचं आहे. शिरा बघा, शिराच्या कशा आहेत, त्वचेच्या लगत असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो काही गुणधर्म आहे तो म्हणजे झडपा. ज्या काही शिरा आहेत त्याच्यामध्ये काय असतात, झडपा असतात. काय असतात, झडपा म्हणजे काय, जो काही पापुद्रा असतो, स्नायूमय पापुद्रा ज्याला आपण म्हणतो, तसा टाईप जो काय असतो त्याला झडपा असं म्हणलं जातं. याचं कारण सुद्धा मी तुम्हाला सांगितलं, काय, एक तर गुरुत्वाच्या विरुद्ध ते रक्ताचं वहन करतात, हे एक कारण आहे, आणि दाब अतिशय कमी असतो, त्यामुळे त्यांचं काय झडपा असणं गरजेचं आहे. त्यामुळे निसर्गाने रचना तशी केलेली आहे, त्या शिरामध्ये काय केलेले आहेत, झडपा ह्या त्याने बसवलेला आहेत असं आपण म्हणू शकतो. दाब बघितला, तुम्हाला सांगितलं मी 10 ते 20 mmHg इतका दाब कशात असतो, त्या शिरामध्ये असतो. जर इलेस्टिसिटीचा विचार केला तर कशा धमन्याच्या डिफरन्समध्ये किंवा रिलेटिव्हमध्ये आपण विचार केला तर इलेस्टिसिटी कशी असते, थोडीशी कमी असलेली आपल्याला बघायला मिळते. आणि भित्तिका कशा असतात, धमन्यांचा विचार केला तर पातळ पद्धतीने त्याच्या भित्तिका असतात, 3 स्तर असतात, पण जसे पातळ थोडेसे शिरांचे स्तर आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर पहा पोकळी कशी असेल, मग पहा काय पातळ, जी काही भिंतिका कशा पातळ असतात, आकृतीमध्ये बघितलं आपण, पातळ असल्या कारणाने पोकळी कशी असते, रुंद स्वरूपाची ती पोकळी, जी काही मधली जी काही स्पेस आहे ती कशी असते, पोकळी जी काय आहे ती रुंद स्वरूपाची असते, असं इथं आपल्याला बघायला मिळतं. पहा यांची भित्तिका 3 थराने बनलेली असते, आपण एवढं बघितलं. ह्या जेव्हा खाली आकृती आहे अशा पद्धतीने जी काय दिसते तुम्हाला, पहा ही काय दिसते तुम्हाला, धमनी दिसते. पहा ह्या धमनीपासून ज्या काही ब्रँचेस निघालेले आहेत, त्या ज्या छोटे छोटे ब्रँचेस आहेत त्यांना कॅपलरीज म्हणा. त्यानंतर पहा जे काही आज असे हे जे काही फांद्या फुटलेल्या आहेत त्यांना आपण काय म्हणू शकतो, त्यांना शिरा असं आपण म्हणत असतो, त्वचेलगत असतात. पहा इथपर्यंत आपण शिकलो, काय इथपर्यंत आपण बघितलेलं आहे, इतकं तुम्हाला समजलं असेल असं मी गृहीत धरतो. पहा काही गोष्टी आहेत आता ह्या सगळ्या पुस्तकामध्ये तुम्हाला आढळतील, याचा रिलेटिव्ह अभ्यास तुम्ही करून घ्या किंवा ते वाचू शकता. पहा मग हा प्रश्न आलेला आहे, मानवी शरीरात किती असतात, असिस्टंट 2014 क्वेश्चन आलेला आहे की 97,000 इतक्या 97,000 किलोमीटर जर मोजल्या तर इतक्या एवढ्या लांबीच्या रक्तवाहिन्या काय आहेत आपल्या शरीरामध्ये आहेत. कशात, 97,000. म्हणजे जो काही प्रश्न फ्रेम झालेले होते माग आयोगाला, तेच प्रश्न इथं मी सांगितलेले आहेत, ते त्यानुसारच ते काही माहिती देणं गरजेचं आहे, म्हणून ती माहिती मी इथं सांगत आहे. बघा रक्तदाबानुसार रक्तवाहिन्याचा चढता क्रम जर विचारला, रक्तदाब तुम्हाला मी आधीच सांगितला काय की धमन्या ज्या असतात, धमन्यामध्ये कसा असतो, जास्त रक्तदाब असतो, त्या धमन्यामध्ये जास्त रक्तदाब असतो, म्हणून सगळ्यात जास्त पहा हा जो काही आहे सगळ्यात जास्त दाब कुठं दिसतो तुम्हाला, आर्टरीज मध्ये, धमन्यामध्ये दिसतो. त्याच्यानंतर जर विचार केला तर केशवाहिन्यामध्ये 60 mmHg इतका दाब, रक्तदाब तुम्हाला या केशवाहिन्यामध्ये असलेला बघायला मिळतो. आणि त्यानंतर सगळ्यात कमी ह्या जो काही शिरा आहेत 10 ते 20 mmHg इतका रक्तदाब या शिरामध्ये आपल्याला बघायला मिळतो. जर क्रम लावा असा जर प्रश्न आला तर अशा पद्धतीने तुम्ही तो क्रम लावू शकता. त्यानंतर जर तुम्ही त्या भित्तिकाचा वॉलचा विचार केला, तुम्हाला सांगितलं मी जाडीनुसार जर विचार करत असाल तर सगळ्यात जास्त काय कशाची जाडी आहे, धमन्यांची जाडी आहे. सगळ्यात जास्त धमन्यांची म्हणजे जे काय आर्टरीज आहेत त्यांची सगळ्यात जास्त जाडी आहे. त्यानंतर नंबर येतो व्हेनचा म्हणजे काय शिरांचा, आणि सगळ्यात शेवटी जाडीनुसार काय, सगळ्यात शेवटी काय केशवाहिन्या, या सगळ्यात कमी जाडी त्यांच्या भित्तिकाची असलेली आपल्याला बघायला मिळतो. मग रक्तवाहिन्यांचा अभ्यास करणे म्हणजे अँजिओलॉजी हा शब्द सुद्धा तुम्हाला विचारलेला आहे. स्टडी ऑफ ब्लड व्हेसल्स म्हणजे काय, अँजिओलॉजी हा शब्द सुद्धा तुम्हाला विचारलेला आहे. आता झडपा म्हणजे काय, जे स्नायुयुक्त पापुर्दे असतात त्यांना झडपा असं म्हणतात. बघा अशा पद्धतीने एवढं एक ह्या रक्ताभिसरणामधला फक्त एक मुद्दा आपण इथं बघितला. जे काही आपलं पुढचं लेक्चर असेल त्यामध्ये आपण रक्त हे डिटेलमध्ये अभ्यासू, जर शक्य झालं तर काय जे हर्ट आहे त्याचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. मी जे शिकवलं आहे ते तुम्हाला समजले असेल असं गृहीत धरतो मित्रांनो. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.